नमस्कार मंडळी. तर आपण आज बनवणार आहोत आळू वड्याची रस्सा भाजी. म्हणजे आळू वड्या आपण खूप टेस्टी आणि खूप वेळा बनवतो आणि त्या खाण्यात कोरड्या कोरड्या लागतात, त्यासोबत काही ना काही लागतं. पण आज आपण थोडंसं आगळं वेगळं, म्हणजे सर्वांचं जेवण होऊन जाईल. आळू वड्या म्हणजे नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तसंच आळू वड्याची भाजी पुढे बनवली तर जेवणासाठी परिपूर्ण जेवण होऊन जाईल. त्यासाठी आळू वड्या बनवून घेतल्या, त्या कट करून घेतल्या, मस्त मसाला, मॅगी मसाला आणि तीळ घालून मस्त आलटून पलटून मस्त लालसर अशा भाजून घेतल्या. त्यानंतर एकीकडे मग काय केलं, भाजी बनवायची आहे आपल्याला आळू वड्याची. भाजीसाठी मग कांदा टोमॅटो कट करून, जिरे मोहरी हळद फोडणी घालून, मसाले घरगुती मसाले घालून आणि खास करून कांदा मसाला घातला आहे, म्हणजे त्यासाठी खूप छान टेस्ट येईल. आणि आमटी टाईप बनवून घेतली भाजी मस्त. वरून कोथिंबीर टाकली आणि त्यामध्ये हळूहळू एक एक करून आळूवडी सोडली. ह्या आळूवड्या जर अशा बनवल्या ना तर अगदी म्हणजे आपण सण असेल तर कशी आमटी शिळी झाली तरी खातो, तशी ही आळूवड्याची आमटी लागती बघा. एवढी टेस्टी लागती. मी जर एकदा बनवली ना, मला ते नेहमी बनवायला सांगतात आमच्या घरातले. खूप आवडीची आणि पसंतीची आहे. सोबतच त्याच्यासोबत सुकी भाजी म्हणून थोड्याशा आळूवड्या बाजूला ठेवल्या. त्यामध्ये अजून थोडा मॅगी मसाला आणि तीळ ॲड करून आलटून पलटून मस्त क्रिप्सी होईपर्यंत फ्राय करून घेतले. आणि एकीकडे उकळी आली की मग आळूवड्या सोडल्या आणि छान अशी उकळी फुटली की मंद गॅसवर थोडा वेळ गॅस ठेवला आणि मस्त भातासोबत आणि चपातीसोबत मस्त बेत केला. आणि ही भाजी कशासोबतही छान लागते. आणि बेसन असल्यामुळे त्यामध्ये बेसन पिठाचा अर्क उतरला आणि छान अशी आमटी तयार झाली. तर ही आमटी बनवायला अगदी सोपं आहे. साधी आमटी बनवायची आहे, त्यासाठी काही ग्रेव्ही वगैरे करायची गरज नाही आणि सोबतच भात असलाच पाहिजे. भाताशिवाय ती आमटी आळूवडी रस्सा भाजी ही भाताशिवाय परिपूर्ण नाही. आळूवडे असतात पण कधी भाजीला दुसरं काही नसतं, तर अशी भाजी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली. चला तर मग भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या, भेटू पुन्हा.